प्रेक्षकांची आतुरता लागली होती की कधी गोसाई टीम या मैदानामध्ये ऍक्शन मध्ये उतरते आणि ती ऍक्शन मध्ये उतरलेली आहे। टॉस जो जिंकला होता तो मिरारो टीमने जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते गोरसई बी या टीमला। बच्चा 11 गोरसई बी टीमला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेला आहे। जबरदस्त आपण सामना पाहणार आहोत। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश पवार प्राइड ऑफ भिवंडी अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून सातत्याने पाहायला मिळतो। पहिलं वर्ष ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग स्टेट टू स्टेडियम आणि त्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। तर एका साईडला आपण पाहू शकाल बॅटर आहे इजरार खान आणि एका साईडला दीपेनला आपण पाहतायत। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। TR ट्रॉफी 2025 मध्ये सामन्याला होते सुरुवात। अतिशय चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय। आमच्या लाडक्या आयोजकांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच। पहिलाच बॉल ऑन दी टोस खेळला गेला। इजरार खानच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका। क्लास टायमिंग। आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली। चेंडू थांबला त्या ठिकाणी आणि इथून आपण पाहू शकतायत सरळ चेंडू निघून जाईल। ज्या पद्धतीने आपण पाहतोय सूरज किनेचा पहिलाच बॉल आणि अतिशय सुंदर पद्धतीने पहिल्याच बॉलवर ऑन दी टोस खेळला गेला होता हेमंत पाडी सर आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं। दोन हवेत जास्त उंच गेला होता हा बॉल आणि आपण बघितलं तर 2 धावा या पहिल्याच बॉलवर कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेने ऑफ द मार्क होतोय फलंदाज इजरार खान। हो या वेळेला बघला बाउन्सर होता। प्रतिम डिलिव्हरी लेन बॉल टाकला आणि नवीन बाउन्स सुद्धा मिळाला। 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांमार्फत केला जातो सूरज केणे याला। सूरज केणे जर म्हटला गेला तर हा सुद्धा एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे बच्चा 11 गोरसई बी या टीमचा। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर। 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय। चेंज ऑफ पेस स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट कीपर भावेश पवारच्या हातामध्ये। गुड डिलिव्हरी। चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर लाईन ठेवली होती गतीमध्ये मिश्रण केलं। चेंज ऑफ द स्पेस डिलिव्हरी टाकली आणि फसवला फलंदाज इजरार खान याला। पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा देतोय गोलंदाज सूरज केने। प्रतिम जागा बांधून खेळण्याचा प्रयत्न केला। कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहेत कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत। ग्रेट कॅच सुपर फलंदाज बाद गॉन। जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र कव्हर पॉइंटला फिल्डर होता। सरळ फिल्डरला शोधला। अतिशय चांगला कॅच घेतला तिथल्या फिल्डर मेघराज याने आणि हाफ विकेट जातोय। पहिला गडी बाद होतोय तो मिरारो टीमचा। इजरार खान इज आउट। प्रेक्षकांची गर्दी जर आपण बघितली अलोट गर्दी झालेली आहे आणि या मॅच साठी खास गर्दी आपण बघतोय आणि TR चषकचे जे आयोजन आहे ते सक्सेसफुल आयोजन आपल्याला पाहायला मिळते। नो डाऊट अबाउट इट। ज्या पद्धतीने आपण पाहताय जबरदस्त आयोजन नियोजन। शहापूर वरून सुद्धा आपण पाहतायत या मॅचचा आनंद घेतायत प्रेक्षक। हरीश बांगर यांनी सुद्धा मात्र बादशाह 11 गोरसई बी टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत। म्हणजेच भरपूर प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत। 2 रनवर पहिला गडीबाद मेघराज त्या ठिकाणी होते कोणती मिस्टेक केली नाही अनुभव आहे। सूरज किनीचा हा बॉल या वेळेला ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि सरळ चेंडूला पाठवलं। 4 रन करता उभेत। अर्थातच मुन्नाच्या बॅट मधून चौकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 4 रन। बघितला शफल क्रॉस झाला होता हुक केलं या बॉलला लॉंग रेजच्या बाहेर पाडलं उबेद खान याने। सरळ 4 रनसाठी 4 रनने ऑफ द मार्क होतो फलंदाज उबेद खान आणि टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 6 रन्स। अप्रतिम जागा बनवली कट केलं जातोय काय फटका खेळलाय ताकद नजाकत जबरदस्त मॅग्निफिसंट टायमिंग डोळ्याचा पार न फिटणारा हा चौकार गुड शॉट TR ट्रॉफी 4 रन।
शॉट हे बघितलं, जागा बनवली. स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता डीप पॉइंटच्या दिशेने. बॉलला पाठवून दिले उबेद खान याने चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतोय या शेवटच्या बॉलवर उबेद खान आणि टीमचा टोटल पोहोचवतो 10 वर. 1 ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 वर 1 विकेट अशी सुरुवात आहे रॉयल स्टनर मीरा रोड टीमची. बादशाह 11 गोरसे बी टीम समोर. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची. इजरार बाद झाल्यानंतर त्याचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. उबेद खान उतरले आणि 2 बॉलवर 2 शानदार चौकार पाहायला मिळाला. कोणताही दबाव घेतला नाही हेमंत पाटील सर. उबेद खानने अर्थातच मुन्ना या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करेन हा त्याचा आत्मविश्वास, याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, कशा पद्धतीने असावा हे मात्र उबेदने दाखवून दिलं गेलं. शानदार स्टार्ट पाहायला मिळते. 10 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 ला 1. यस, गोसे टीम जी आहे बादशाह 11 या नावाने आज खेळताना दिसते आणि हे रुपेश बाबरे यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. रुपेश बाबरे, जर तुम्ही आला असाल या ग्राउंडमध्ये असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं. आपलं TR ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर भावेश पवार. भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी म्हटलं जाते आणि खरोखरच प्राईड आहे भिवंडीची ही. भावेश पवार पहिला बॉल हवेत आहे. कॅचची शक्यता. लॉंग अपचा फिल्डर येतोय. मिड ऑफला बॉल लँड होईल. 2चा प्रयत्न आहे आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात आणि या 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 रन्स. भरपूर वेळ चेंडू हवेत होता परंतु दूर होते फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. वाईडिश लॉंग ऑफ होता आणि त्यामुळे येता येता उशीर झाला आणि 2 रन्स त्या ठिकाणी मिळाले. 22. जर 22 आपण पाहिलं तर विवर्स आतापर्यंत मॅच आनंद घेत असताना पाहायला मिळतात या TR ट्रॉफीला. आज नक्कीच म्हटलं होतं की आज विवर्स भरपूर वाढते आणि भरपूर विवर्स वाढलेले आहेत. हे बघू शकतो आपण 2200 पेक्षा जास्त विवर्स या मॅचचा आनंद घेताना. आणि या मैदानामध्ये जर प्रेक्षक आपण बघितलं तर भरपूर प्रेक्षक सुद्धा आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं. जबरदस्त. हवेत बॉल आहे मात्र मिस फिल्डिंग. बॉल येईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थोड्याच वेळामध्ये आपण बघतोय भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय श्री सुरेश म्हात्रे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या TR ट्रॉफीच्या या ग्राउंडवर या क्रीडा नगरीमध्ये आयशा क्रीडा नगरीमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका आहे मात्र यावेळी चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज बाद होतोय. दीपेन इज आउट. हे आमचे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. प्रेक्षकांचा गराडा या मैदानाच्या सभोवताली आपण पाहू शकतायत. अतिशय आमचे लाडके प्रेक्षक राजे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं करूया TR ट्रॉफीचे लाडके आयोजक यांच्याकडून सुस्वागतम. पहा या अगोदरचा जो बॉल होता तो आपण पाहिला लॉंग शॉट रिजनला संदेश केनेला बीट करत चेंडू निघून गेला आणि त्यानंतर रोहनने कोणतीही मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 16 वर दुसरा धक्का रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला. विकेट टेकर गोलंदाज आहे भावेश पवार. आपण बघितलं तर ISPL सीझन 1 मध्ये बेस्ट बॉलर ठरला होता भावेश पवार. आणि आता आपण जर बघितलं रतनबुवा ट्रॉफी मध्ये जी एक एक्झिबिशन मॅच झाली होती रेस्ट ऑफ इंडिया आणि ठाणे रायगड यामध्ये जी मॅच झाली होती त्यामध्ये सुद्धा मॅच विनिंग बारी सुद्धा खेळली होती भावेश पवार यांनी. तोच भावेश पवार आज या कामांच्या ग्राउंडवर आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतो आणि त्याच्यासाठी जर बघितलं तर भरपूर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. 1.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 16 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. स्कोर तर चांगला आहे प्रमोद मात्र विकेट गेलेली आहे. डेफिनेटली 16 रन झाले. 2 गडी बाद झालेले आहेत. आता आमिर दाफेदार. खोलवट टप्प्याचा बॉल बॉलबॅक ड्राईव्ह आपल्या फॉल्टर मध्ये चांगली बॉलला अडवतोय भावेश पवार. डॉट बॉल जातोय. काय जबरदस्त कमबॅक चौकार आल्यानंतर करताना दिसतोय भावेश पवार. जबरदस्त हा बॉल आपण पाहिला. तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून सुद्धा आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. यॉर्कर क्रॉसिंग यॉर्कर होता. जबरदस्त बॉल आणि विकेट मिळते LBW चोपेने. फलंदाज उबेद खान इज आउट. मिरची हिरवा दे
त्यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, कोणताही चान्स मिळाला नाही. परफेक्ट यॉर्कर भावेश पवारचा, यासाठीच ओळखला जातो. स्पेशालिटी काय आहे आणि इथून आपण पाहतायत मिड स्टंपला चेंडू भेदला असता आमिर दाफेदार बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना काय कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. आणि ऑपरेटर आपण पाहतायत, दर्शवतायत रुपेश ठाकरे, प्रज्वल, जिग्नेश अँड मार्श, UCN लाईव्ह. अतिशय चांगली क्लॅरिटी या बॉलवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अमित दाफेदार सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवतोय गोलंदाज भावेश पवार. एक कॅचच्या रूपाने आणि दुसरा पण बघितलं तर तो प्रेशर यॉर्कर टाकला होता तो भावेश पवारने. अंतिम एक बॉल शेष, आतापर्यंत 6 रन्स मोजतो या ओव्हरमध्ये भावेश पवार. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोरबोर्डवर 16 रन्स. अंतिम बॉल शेष या षटकामधला. ही मॅच मध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही एंड कडून गोलंदाजी होताना दिसते आपल्याला. अगोदर उशीर भरपूर झाला होता, मात्र ह्या मॅच पासून दोन्ही एंड कडून गोलंदाजी होईल. यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे, बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतात तरी सुद्धा बॅटर. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 18 वर 3 विकेट. 18 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 षटकांचा. एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना रॉयल स्टनर मीरा रोड टीम आजपर्यंत आपण पाहिलं तर 35,993 आतापर्यंत TR ट्रॉफी पाहिली गेली आजच्या दिवसामध्ये. तर 2,510 को करंट व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 वर 3 धक्के बसले गेले. इथून आपण पाहिलं तर यश चौधरी एक ॲज अ बॉलर म्हणून संघामध्ये आला, परंतु आता त्यानंतर जर आपण पाहिलं हेमंत पाटील सर तर एक ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. जो यश आपल्याला पाहायला मिळतो, यश जाधव, मॅग्निफिसंट प्लेअर म्हणून ज्याची ओळख. उबेद एका साईडला अनुभवी प्लेअर आहे, नो डाऊट मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी. परंतु आता कपिल समोर मात्र कशा पद्धतीने बॅटिंग करेल यावर सारं लक्ष लागलं गेलं. हे आमचे लाडके प्रेक्षक राजा आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क. TR ट्रॉफी आज परिपूर्ण दुमदुमले या कामण परिसरामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्ये TR ट्रॉफीच्या या संपूर्ण लाडक्या आयोजकांना मानाचा मुजरा असेल. खरोखरच भरपूर चर्चा आहे सध्या जर आपण बघितले तर TR ट्रॉफीची भरपूर चर्चा, कारण अशी स्पर्धा या परिसरामध्ये झाली नव्हती. या सीझन मध्ये जर बघितले तर सर्वात मोठी स्पर्धा पूर्ण करण्याचा मान जो पटकावलेला आहे तो TR नागले यांनी पटकावलेला आहे. नक्कीच एक चांगली स्पर्धा आणि जे सपोर्टिंग आहेत नक्कीच हजरतबाई शेख, संजयभाई म्हात्रे यांचा सुद्धा चांगला सपोर्ट या ग्राउंडसाठी मिळालेला आहे. नुराबाई शेख याने हे चांगलं ग्राउंड बनवलेलं आहे, त्यामुळे हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यस, ॲब्सोल्युटली ट्रू. कारण ज्या पद्धतीने ज्या व्यक्तिमत्वांनी खूप चांगलं योगदान दिलंय. कपिल केनीचा पहिलाच बॉल. यावेळेला भावेश पवार जरूर आपण पाहताय थोडीशी बीट झाले. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. रॉयल स्टनर मीरा रोड या टीमची 19 या धावसंख्येवर 19ला 3. हजरतबाई शेख आणि संजयभाई म्हात्रे, SH एंटरप्राइजेस अँड टीम 94 यांच्याकडून या स्पर्धेचा प्रथम जे पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख रुपये त्यांच्याकडूनच स्पॉन्सर झालेला आहे. अप्रतिम चांगला बॉल अचंबित करणारा पाहायला मिळाला. यश जाधव त्या ठिकाणी परिपूर्ण चकमकले गेले होते. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि कपिल केनीची ही स्पेशालिटी राहिले. अगदी बरोबर, कपिल केने अतिशय चांगला बॉलर म्हटला जातोय. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला होता. 1 रन मिळेल. डीप मिड विकेटला अचानक चेंडूने हुसरी घेतली होती, परंतु तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगला थ्रो. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 20ला 3. 4 षटकाचा सामना आहे. कमीत कमीत 45च्या वर धावसंख्या जायला पाहिजे, कारण जर आपण बघितलं तर बादशाह 11 गोरसई बी टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर 45 पेक्षा जास्त धावा यायला पाहिजे. परफेक्ट 45 धावा जर आल्या तर एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. हा बॉल आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा, व्हाईट लाईनच्या अगदी बरोबर मिनिटवर गोलंदाजी करत असताना आणि मिनिटमध्ये खेळत नाहीयेत उबेद खान आणि त्याचा फायदा पुरेपूर मिळतोय संघाला. अर्थातच कपिल केनीच्या संघाला. बादशाह 11 गोरसाई बी टीम काय वळण घेणारा चेंडू होता. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेत यष्टनना वेध घेत प्लेट आउट. फलंदाज बाद गॉन.
बनवलं होतं स्पिचिट खेळण्याचं आणि स्पिचिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी विकेट जाते ती उपेद खान याची प्लेड आउटच्या रूपेने हा फलंदाज बाद होतोय आणि हा बाद होणारा आतापर्यंत चौथा फलंदाज आहे. पहिला फलंदाज 2 वर बाद झाला होता, दुसरा 16 वर, तिसरा 16 आणि 20 वर हा फलंदाज बाद होताना दिसतो. म्हणजेच प्रत्येक अंतराळामध्ये प्रमोद विकेट जाताना दिसते आपल्याला रॉयल स्टनर मीरा रोड या टीमची. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत कपिल केनेने सुपर डिलिव्हरी करत असताना 5 बॉल हाताळलेत आणि फक्त धावा खर्च केलेत. ते एक अतिशय चांगली वाखाणण्याजोगी गोलंदाजी, प्रशंसनीय गोलंदाजी ज्याला म्हटली जाईल. बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नितीश आल्या पावली परत, बॅक टू द डगआउट. अगदी जलद गतीचा बॉल आणि एज लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज. 5वा गडी बाद होतोय रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा. पुढील जी मॅच आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रवीण गुप्ता फ्रॉम टीम बिग डॅडी 47 उत्तम टीम कॅप्टन आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचं षटक शेष. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10, मागच्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या फक्त 10. भावेश पवारने जे षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये भावेश पवारने धावा खर्च केल्या होत्या 8. त्यानंतर कपिल केनेने जो षटक टाकलं त्यामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत फक्त आणि फक्त एकच धाव, एक लेग बायच्या रूपाने धावा आली होती. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती कपिल केनेने. शेवटचं एक षटक शिल्लक असेल. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमावतात रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे फलंदाज आणि किती धावांचं टार्गेट देतात बादशाह 11 गोरसई बी टीम समोर. समोरच्या एंड कडून गोलंदाजी मार्कवर येईल गोलंदाज किशोर मुकादम. हा सुद्धा एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे किशोर मुकादम. किशोर मुकादमचा जर विचार केला तर गोल्डन षटकार त्यांनी भरपूर वेळा ठोकलेला आहे. स्ट्राइक एंडवर आहे फलंदाज यश. शेवटचे षटक. ओहो हॉफले घेतला, लॉप केलं बॉलला आणि पाठवून दिला कावकानाच्या वरून सरळ 4 रनसाठी षटकार. फटका खेळला होता, मनगडाचा वापर केला, परफेक्ट त्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला पाठवलं 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग पाहायला मिळालं यश जाधवच्या बॅट मधून. आपण पाहतायत काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. उत्तुंग षटकार, आभाळाला सॅल्यूट देणारा षटकार होता. 6-9 वर जाऊन पोहोचतोय आपल्या वैयक्तिक स्कोरवर यश आणि टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 26 रन्स. ओ स्क्वेअर कट, चांगला फटका आहे मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपर भावेशच्या हातामध्ये तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले जातात आणि या 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28 रन्स. चांगली बॅटिंग आतापर्यंत यश जाधवच्या बॅट मधून डावाला स्वतःला संघाला सावरलंय. 28 वर 5 धक्के बसल्यानंतर आपण पाहू शकताय दबावाला न जुमानता चांगली यावेळेला बॅटिंग करताना. म्हणूनच मी हेमंत पाटील सर उल्लेख केला होता की यश जाधव आता फक्त बॉलर नाहीये तर एक ऍज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत बघितलं तर ऑनलाईन व्ह्यूवर जे आहेत 3000 व्ह्यूवर आलेले आहेत. ओ पुलचा फटका पॉवरफुल नाही आहे, मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे. अतिशय चांगला कॅच, विकेट जाईल ती यश याची. आणखी एक फिल्डर बाद, फलंदाज बाद. अजय अख्खू टप्प्याचा चेंडू होता, चांगला फोर्स केला होता या बॉलला आपण पाहतायत. परंतु तिथे सूरज केने तैनात होते, कोणती मिस्टेक केली नाही. चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना यश जाधव एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. अगमन होताना दिसेल कामांचे उद्योगपती
माननीय श्री प्रदीपजी गुप्ता यांचं आगमन होताना दिसेल या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अंतिम 3 बॉल शेष. पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा 1 विकेट. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी अरफातला चांगली बॅटिंग करावी लागेल. 3च बॉल शेष आहेत या इनिंग मधले. गोलंदाजी मार्कवर किशोर मुकादम. पुलेलेंचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. विकेट किपर चुकतोय. थोडासा क्लोज विकेट किपिंग करत होता भावेश. वाईटचा इशारा अंपायरचा. 1+1 2 धावा येतात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड लागला आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पंचांनी वेळ घेतला होता की वाईट यॉर्कर आहे की नाही, वाईट लाईनच्या बाहेर आहे की नाही. आणि त्यानंतर आपण पाहताय त्या व्हाईट बॉल येत असताना 30 रन झालेले आहेत आतापर्यंत रॉयल स्टनर मीरा रोड या टीमच्या. किशोर ह्या वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह आणि डिरेक्टेड होईल का? नाही, आणखी रन मिळतील असं वाटतंय. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि 2 ने टीमचं टोटल जाईल 32 वर. 32 लॉस ऑफ 6 विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. जाणतायत की या षटकामध्ये आपल्याला धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. परफेक्ट थ्रो झाला होता परंतु निशाणा साध्य झाला नाही आणि त्यामुळे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव एक्स्ट्रा मिळाली कुणालच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल ह्या वेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ऑन ड्राईव्ह होतोय. लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे. 2चा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. मात्र थोडासा वाईट थ्रो होता आणि त्याचा फायदा मिळाला दोन्ही सुद्धा बॅटरला. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 ने टीमचं टोटल झालेला आहे स्कोरबोर्डवर 34 रन. 34 लॉस ऑफ 6 विकेट. रॉयल स्टनर मीरा रोड टीम. दोन्ही प्ले स्टँड मध्ये मला वाटते इतर कोणी प्रेक्षक बसले असतील तुम्ही खाली करा. प्ले स्टँड मध्ये फक्त प्लेस बसतील याची नोंद घ्यायची आहे. प्ले स्टँड मध्ये फक्त प्लेस बसतील आणि त्यांचे मॅनेजर आणि ऑनर्स. टॉस साठी यायचंय दोन्ही टीमचा कॅप्टन बिग डॅडी 47 उत्तम टीम कॅप्टन आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कॅप्टन. ह्या वेळेला व्हाईट यॉर्कर. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा 34 रन आणि 35 रनचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी बादशाह 11 वर्सई बी टीमला. बिग डॅडी उत्तम टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. बिग डॅडी उत्तम टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. बिग डॅडी जो शेवटचा बॉल होता तो भावेश पवारने काही जबरदस्त गॅदर केला. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता. MSD ची आठवण झाली न बघता मात्र फक्त हात त्या ठिकाणी पुढे गेले आणि परफेक्ट जाऊन उंजळीत बसला. ही ताकद आहे या खेळाडूची. तर एकंदरीत आपण पाहिलं तर 35 रन्स 24 बॉल मध्ये आहेत विजयाकरिता. TR ट्रॉफी 2025 त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन नियोजन. आगमन होताना दिसेल आपल्याला माननीय श्री प्रदीपजी गुप्ता यांचं आगमन होताना दिसेल या क्रीडा नगरीमध्ये. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. माननीय श्री प्रदीप गुप्ता यांचं आगमन होताना दिसतंय. प्रदीप गुप्ता यांचं आगमन होताना दिसते या क्रीडा नगरीमध्ये. ऐशा क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये भरपूर टुर्नामेंट होत असतात आणि त्यामध्ये बघितलं तर या सीझन मधली सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गणेश मोरेश्वर पाटील यांची भरपूर मेहनत आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. केसेचे अध्यक्ष अजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. यांच्याकडून या स्पर्धेसाठी बॉलची व्यवस्था शाहिदभाई अन्सारी आणि अजय पाटील यांच्याकडून झालेली आहे. प्रदीपजी गुप्ता यांचं आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय प्रदीपजी गुप्ता साहेब. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. TR ट्रॉफी 2025 या मैदानात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
त्यांच्या समवेत आपण पाहताय त्यांचे सहकारी मित्र पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलने आल्या लगेच आपण पाहतायत आलिंगन दिलं गेलं. रुसीला आपण पाहतायत संपूर्ण टीम अकबर शेख सलमान खान यांना सुद्धा आपण पाहतायत. कुणाल पारधी असतील या संपूर्ण मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आमच्या व्यासपीठावर विकासजी मुकादम यांना सुद्धा आपण पाहतायत. ते पायगावचं एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. त्यानंतर जयंत म्हात्रे साहेब यांना आपण पाहतायत. रमेशजी विरारकर साहेब, जगदीशजी मुकादम साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अतुल विरारकर या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. जो छोटा मुलगा कोणाचे त्याला आतमध्ये वारंवार तुम्ही पाठवू नका, कदाचित त्याला दुखापत होऊ शकेल. प्लीज. चला टॉससाठी आलेले नाहीयेत अद्याप. बिग डॅडी 47 उत्तम टीम कॅप्टन लगेच या टॉससाठी. आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड टीम कॅप्टन आलेले आहेत. चला टॉससाठी या लगेच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत आणि हा टॉस पूर्ण केला जाईल. आणि हा टॉस मी विनंती करतोय प्रदीपजी गुप्ता यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. प्रदीप गुप्ता यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण बघू शकतोय. एका बाजूने TR आहे, या स्पर्धेचं नाव TR चषक, आणि दुसऱ्या बाजूने हजरतभाई आणि संजयभाई म्हात्रे यांचा लकी नंबर 94. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कॉल कोण करतील? मीरा रोड टीमचे कॅप्टन कॉल करतील. मीरा रोड टीम कॅप्टन 94 इज कॉल अँड TR आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो उत्तम टीमने. खूप खूप धन्यवाद प्रदीपजी. आपल्याला विनंती आहे की आपण बसायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. मॅकमिलन काय निर्णय असेल? शतरक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय, काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? हो नक्कीच, आमचे गोलंदाज चांगले, मी कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही आले असेल, बघितलं असेल की जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये तुम्हाला काय वाटते की 4 ओव्हरमध्ये कितीपर्यंत रोकायला पाहिजे? 40च्या आसपास रोकायला पाहिजे. आणि त्यासाठी गोलंदाज कुठले असतील? रायनल आहे, क्लिंटन आहे, प्रतीक आहे, मी स्वतः आहे. टीआर ट्रॉफीचं हे आयोजन, हे ग्राउंड आणि हे जे लाईटची व्यवस्था, फ्लड लाईट मध्ये जे खेळ खेळला जातो, कसं वाटते तुम्हाला? मी नक्कीच जेव्हा एंट्री मारली तेव्हा बघितलं की खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि लाईट देखील चांगली आहे आणि TR ग्रुप हे चांगलं आयोजन केलेलं आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग केली असते, पण आता बॅटिंग आली आहे तर चांगला करायचा प्रयत्न करू. काय वाटते की त्यांनी सांगितलं की 40च्या आतमध्ये रोकायचं आहे, तुम्हाला काय वाटते की किती रन बनायला पाहिजे? 45-50 पर्यंत करायला ट्राय करू आपण. आणि त्यासाठी कुठले बॅटर तुमच्या टीममध्ये आहेत? आमची बॅटिंग म्हणजे सगळे आले आहेत, सगळे चांगले बॅट्समॅन आहेत. अमरभाई आहेत, सौरभ आहे, अण्णा आहे, शादाब आहे, सगळे बॅट्समॅन आहेत, जुनेद आहे. हे जे आयोजन आपण बघतो, हे फ्लड लाईटच्या रोशनीमध्ये जे आयोजन केलेलं आहे, आयोजन कसं वाटतं? खूप चांगले फ्लड लाईट्स आहेत, विकेटवर बॉल दिसतं, चांगलं आयोजन केलं आहे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. आणि टॉस जिंकलेला आहे तो बिग डॅडी 47 उत्तम या टीमने, आणि त्यांनी स्वीकारलेले आहे फिल्डिंग. जाऊया आपण समर्चन कक्षामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. थोडीफार बातचीत करत असताना आपण पाहताय त्या ठिकाणी चला आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर जे मुख्य अतिथी उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय गणेश मोरेश्वर पाटील यांना, आपण आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. सुरुवातीला आपण स्वागत सन्मान करणार आहोत माननीय विकास मुकादम यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पायगाव गावचे हे निवासी आहेत आणि क्रिकेटमध्ये
एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, मास्टर क्रिकेट ते खेळतात आणि क्रिकेटचं आयोजन सुद्धा त्यांच्या मार्फत अतिशय चांगलं होतं आणि कामांमध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असते ते नक्कीच उपस्थिती लावतात. कारण KPL मध्ये सुद्धा त्यांनी उपस्थिती नोंदवली होती आणि या TR ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी उपस्थिती नोंदवलेली. आपलं स्वागत आणि सन्मान गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान तुमचा केला जाईल. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. माननीय श्री विकास मुकादम यांना. रोशन पाटील रोजी 46 चे अगदी पक्के दोस्त आहेत आणि त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते प्रदीपजी गुप्ता यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. माननीय श्री प्रदीप गुप्ता यांचा आपण सन्मान करणार आहोत. गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातो. प्रदीपजी गुप्ता ज्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे, त्यांची एंट्री आपण बघितली. त्यानंतर पायगाव गावचे माननीय श्री हेमंत भालेकर यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सुद्धा सन्मान केला जाईल. हेमंत भालेकर. हेमंत भालेकर यांचा सुद्धा हा सन्मान केला जातो. आपला सुद्धा या TR चषकच्या मंचावर हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर विनंती असेल जगदीशजी मुकादम आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. जगदीश मुकादम यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेसाठी लगातार 4 दिवस ज्यांनी जनरेटरची व्यवस्था पुरवली ते आहेत माननीय श्री जयंतजी म्हात्रे. जयंतजी म्हात्रे माजी सरपंच कामन यांचा सुद्धा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. त्यांचा सुद्धा भरपूर सपोर्ट आहे ही टुर्नामेंट. कारण त्यांनी सांगितलं की माझ्या एरियामध्ये जर टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट होते तर जनरेटरची जी व्यवस्था आहे ती माझ्यातर्फे होईल आणि त्यांनी ते त्यांचं वचन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्यांचा सुद्धा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रवीण गुप्ता ज्यांचा संघ खेळताना दिसेल मात्र त्यांना विनंती आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. प्रवीण गुप्ता. प्रवीण गुप्ता यांचा हा सन्मान KPL मध्ये आपण बघितलं एक छोटं क्लिनिक सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं होतं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आहेत त्यांचे MBBS एक डॉक्टर या ठिकाणी बसले आहेत आणि त्यांचे डीन माननीय श्री डॉक्टर संतोष अवचार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. डॉक्टर संतोष अवचार यांचा चांगला सपोर्ट चांगली सेवा या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. त्यांचा हा स्वागत सन्मान सत्कार केला जातोय या TRच्या मंचावर. त्यानंतर रमेशजी विरारकर आपण सुद्धा या. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. माननीय श्री रमेशजी विरारकर कामनगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत माननीय श्री मनोजजी पाटील. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. गणेशजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री मनोजजी पाटील यांचा हा सन्मान केला जातोय.
मनोजी पाटील यांचा सुद्धा हा सन्मान माननीय श्री विठ्ठलजी आपण सुद्धा यायचं आहे आपला सुद्धा हा सन्मान केला जाईल विठ्ठलजी यांचा सुद्धा सन्मान केला जातोय टी आर चषक मध्ये आपला सुद्धा स्वागत आहे ज्यांनी बॉलची व्यवस्था केली या स्पर्धेमध्ये ते अजय पाटील केसेचे अध्यक्ष आहेत माननीय श्री अजय पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल अजय पाटील यांचा हा स्वागत सन्मान गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे त्यानंतर भरत पाटील आपल्या सुद्धा विनंती आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सुद्धा सन्मान केला जाईल भरत पाटील आपला सुद्धा सन्मान केला जाईल
सन्माननीय विद्यमान खासदार तुम्हा सर्वांचे लाडके खासदार साहेब सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं. एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता 4 चांद लागले गेलेत फटाक्यांच्या आतषबाजीने, रोषणाईने. आपण ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले. नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असं जन्मलेलं व्यक्तिमत्व अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेशजी म्हात्रे अर्थातच बाळ्या मामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. TR ट्रॉफी नागले 2025 मध्ये आपण पाहत आहेत त्यांचं आगमन झालं आणि या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेत. यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज शेवटी तो दिवस उजाडला गेला. अर्थातच या स्पर्धेमध्ये डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅच स्टार्ट होईल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. एक संघ मीरा भाईंदर मधून तर एक संघ भिवंडी मधून आपण पाहत आहेत. बादशाह 11 गोरसई बी या दोन टीमच्या दरम्यान मध्यंतर थोडासा खेळ थांबला, त्याबद्दल आम्ही आमच्या लाडक्या श्रोत्यांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत. अतिशय एक चांगलं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम भरपूर वेळा आमने सामने आलेत आणि चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकतायत सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्यामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एकविरा ट्रस्टचे जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अमूल्य वेळ या स्पर्धेला त्यांनी दिलेला आहे, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात अगदी सामन्याला सुरुवात होईल. संपूर्ण आज भिवंडीतील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पदाधिकारी, चांगले मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. TR ट्रॉफीला 4 छान लागले जात आहेत. चांगले संघ, चांगले खेळाडू, प्रेक्षक वर्गांचा संपूर्ण आपण पाहत आहेत गराडा आणि सभोवताली आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा केंद्रबिंदू बनतायत. TR ट्रॉफीच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. TR ट्रॉफी नागले 2025 आमच्या समोर दीपेश जी माने या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. थँक्यू व्हेरी मच प्रमोदजी शेडगे सर. आपण पाहतोय TR ट्रॉफी नागले 2025चा महाअंतिम दिवस. या महाअंतिम दिवसाकरिता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार आदरणीय सुरेशजी अर्थातच बाळ्यामामा म्हात्रे यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला भिवंडी परिसरापलीकडे देखील ज्यांचं प्रेम अतिशय जलद गतीने वाढतंय असं एक व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावरती आणि ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळते.
आपण पाहतोय हा आमचा मुख्य VIP अतिथीगण कक्ष, ज्यामध्ये मुख्य आयोजकांच्या या मेगा स्क्रीन खाली बरोबर आमचे सन्मान्य पाहुणे जे त्या ठिकाणी स्थित होताना आपण पाहतोय. मुख्य मंचावर आपण पाहू शकतायत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, नुकतेच ज्यांचं आगमन झालंय असे लोकसभेचे विद्यमान खासदार, लोकप्रिय खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब. या आपण त्यांचं लगेच आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गणेशजी मोरेश्वर पाटील आणि त्याचप्रमाणे गणेशजी नामदेव पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. सुरेशजी म्हात्रे साहेब, बाळ्या मामा यांना विनंती करेन आपण समोर यावं. आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळे मामा यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. TR ट्रॉफी या स्पर्धेच्या आयोजक आपण पाहत आहेत आदरणीय गणेशजी मोरेश्वर पाटील आणि त्याचप्रमाणे गणेशजी नामदेव पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते मायचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा बुके देणारा आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. TR ट्रॉफी नागले 2025च्या माध्यमातून आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर आपण लगेच स्वागत सन्मान करणार आहोत. विकीशेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विकीशेठ म्हात्रे साहेब, आपणास विनंती करेन आपण समोर यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. गणेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. विकीशेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गणेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित आपण करावं. माईची उबदार शाल, रंगी बेरंगी हे पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण TR ट्रॉफी नागले 2025ची गोड आठवण सन्मान चिन्ह. धन्यवाद विकीशेठ म्हात्रे साहेब, आपण आसनस्थान व्हायचं आहे. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ रॉयल स्टोन मीरा रोड त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आयोजकांनी आपला निर्णय आपल्याला कळवलेला आहे. त्या निर्णयाचं आणि निर्णयाचं आपण त्वरितच अवलोकन करायचंय आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. त्यानंतर आपण आदरणीय सन्मान्य किरणजी नाईक साहेब यांना मी विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. किरणजी नाईक साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गणेश जी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. TR ट्रॉफी गेली 15 वर्ष आपण पाहिली आणि यंदाचं 16वं वर्ष. 22,000पासून तर 1 लाखापर्यंत असा प्रवास या TR ट्रॉफी नागलेच्या आयोजकांचा राहिलाय आणि यंदाची ही लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आज फायनल डे. मॅच स्टार्ट होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील दीपेजी माने. आदरणीय सन्माननीय बजरंगजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण या. आपले यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. गणेशजी पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते
आपण बजरंगजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती अगदी आपण हृदयाच्या अंतकणापासून जोपासत आहोत आणि ती जोपासली पाहिजे आणि त्याकरता मायेची उबदार शॉल आणि बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद बजरंगजी पाटील साहेब, आपण हसनास्तन व्हायचंय. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच आपण जॉईंट होऊया. दीपेश माने कंटिन्यूज. थँक्यू व्हेरी मच. पहिला बॉल यावेळेस गोलंदाज राकेशचा डॉट बॉल न सुरुवात होते सूरज केणेच्या विपक्षामध्ये. सूरज केणे आणि त्याच्या साथीनं संदेश फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. गोरसई बी अर्थातच बादशाह 11 गोरसई बी या संघासमोर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती राकेशला पाचारण केले कर्णधारानं. राकेश यावेळेस सूरज केणेच्या विपक्षामध्ये पुनश्च एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. आमच्या खासदार साहेबांचं स्वागत करणारा हा TR ट्रॉफी चौकार. काय फटका खेळला होता, जबरदस्त यावेळेला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल टाकल्यानंतर सुद्धा आपण पाहू शकता तेवढा चांगला शॉट सिलेक्शन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक रॉबिन उत्थप्पा कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण पाहिलं. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाडके प्रेक्षक राजे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगला हा देखणा फटका अंडर फ्लड स्लाइट मध्ये आपण पाहत आहेत. समीर तांगडी म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत लाईटचा कोणत्याही प्रकारचा इश्यूज नसतो हे आपण सातत्याने पाहिलंय आणि आयोजक सातत्याने दर्शवतात आणि आपण पाहतायत चौकार आला. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा मनसुबा ओळखलं होतं अगोदरच राकेशनं. पहा खूप बाहेर गेले, यष्टी सोडून खूप बाहेर जागा बनवण्याचा प्रयत्न आणि राकेशला माहिती आता मीरा रोड नाही तर कामण परिसरामध्ये देखील जागेचा भाव वाढलाय त्यामुळे जागा त्यानं बॅटरला बनवू दिलेली नाहीये. जबरदस्त यावाला टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, वेग होता, वेगेचा टप्पा आपण पाहिला तर अचूक पाहायला मिळाला. कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर अचूक टप्पा आणि योग्य ती दिशा जर असेल तर तुम्ही कोणत्याही फलंदाजाला घाम फोडू शकता आणि हेच दाखवून दिलं गेलं. चांगली गोलंदाजी. निश्चित एक चौकार जरी आला त्याच्या विपक्षामध्ये तरी त्यांना आपली मानसिकता ढासळू दिलेली नाहीये. डॉट बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. कॉर्नरचा खेळाडू यावेळेस मध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेग वरती मिड विकेट कडे नेलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र राकेश पुढे सरसावत खेळण्याचा मनसुबा अगोदरच ओळखलं होतं. पुन्हा एकदा चांगली कामगिरी राकेशच्या माध्यमातून असताना आणखी एक डॉट बॉल. नक्की जबरदस्त गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. परंतु इथे मान्यवर आणखीन उपस्थित होत असताना पोमन गावातील अनमोल रत्न आणि समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाशजी देवळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि सोबतच मान्यवरांची मांदियाळी ही जी व्यासपीठावरती आपल्याला अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा राकेश जोतवाय सूरज केणेच्या विपक्षामध्ये. यावेळीचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला, बॅटची काढा घेतली का प्रश्न विचारला गेलाय परंतु पंच निहात आहेत. यावेळेस मात्र या चेंडूला त्यांना ज्ञात आहे की हा चेंडू शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल येतोय. कमालीची बाब म्हणजे काय, एक चौकार आल्यानंतर देखील 4 डॉट बॉल घ्यायला विसरले नाही आहे गोलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये. समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रकाशजी देवळीकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे मुख्य मंचावर. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. शब्दसुमनानी सुस्वागतम आहे. पोमण गावातील अनमोल रत्न. 19 बॉल आहेत आणि 31 रनची आवश्यकता. 4 रन फक्त आतापर्यंत खर्च केले गेलेत. काय बॉलिंग केले, जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र शेवटचा बॉल राकेशचा. जागा बनवली, अगोदरच ठरवलं ऑन साइडला लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं खेळलाय फटका सूरज केणेनं. 1 बाउन्स सीमा पार. TR ट्रॉफी चौकार. सुपर टायमिंग, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहत आहेत भिवंडीचे विधान सभेचे विद्यमान खासदार साहेब आदरणीय सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण या TR ट्रॉफी बद्दल आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025
आणि आजच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित व्यासपीठावर सर्व सन्माननीय सर्व संघ, खेळाडू आणि खास करून प्रेक्षक वर्ग, सगळ्यात प्रथम तर आयोजकांचं खूप अभिनंदन करतोय. खूप चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि खास करून प्रेक्षकांचं देखील अभिनंदन करेन की एवढा मोठा प्रतिसाद आज इथं बघायला मिळतो ही खूप मोठी गोष्ट आहे. स्पर्धा किती मोठी आयोजित करतो यापेक्षा प्रेक्षकांचं किती प्रोत्साहन आहे याला खूप महत्त्व असतं आणि इथं प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि इथं मला थोडा प्रॉब्लेम आहे, मग जास्त बोलता येत नाही, परंतु आम्हाला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचं मनापासून आभारी व्यक्त करतो आहे. आणि 2-3 दिवसानंतर येणाऱ्या होळी उत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आदरणीय सन्माननीय सुरेश म्हात्रे, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बाळे मामा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार साहेब यांनी अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला. TR ट्रॉफी नागले या स्पर्धेला त्यांचं मनोगत अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकलात आणि ते रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आपला मनपूर्वक धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. तर जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. अतिशय दोन्ही संघ नामवंत आहेत आणि सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकताय दिपेजी माने पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सामन्याकडे बघत असताना जर आपण पाहिल्यात तर 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या आता 31, 27, 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. माफ करा, 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. 9ची सरासरी आणि बरोबर 9च्या सरासरीनं 27 धावा बनवायच्या आहेत. 9च्या सरासरीने जवळजवळ आपण पाहिलं प्रति षटकामागे 27 रन्स अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 8 रन झालेले आहेत फलकावर. चांगली गोलंदाजी हाताळली आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय साई देवा प्रतिष्ठान साई गाव कडून बादशाह 11 गोरसाई बी साठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोहनजी रवींद्र पाटील साहेब जुचंद्र गावचं एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत आणि नितीन राजाराम पाटील यांच्याकडून सुद्धा गोरसाई बी टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. या दोन्हीही एक सुंदर व्यक्तिमत्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. 18 बॉल आणि 27 रन. काय मॅच यावेळेला पाहायला मिळते. एका साईडला बादशाह 11 रुपेश बाबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय संदेश केनेच्या बॅट मधून. ट्रेसचा बुलेट शॉट, षटकार. वाह, एखाद्या तरबेज धनुर्धरानं आपल्या धनुष्य तीरातून जसा बाण सोडावा असा तरबेज फटका संदेश केणेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जणू गोलंदाजाच्या या चेंडूवरती चपराक लगावली असं म्हणायला हरकत नाहीये. 6 धावांनी स्वतःचं खातं उघडलंय. जबरदस्त आपण पाहतायत काय फटका खेळला होता. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान. ऑन साईडला पुन्हा एकदा शॉर्ट पूल केला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. बॉल आहेत आता 16 आणि 16 बॉल मध्ये 20 रन. दिपेजी माने ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतला होता, शांतता यावेळेला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. संयम बाळगला. म्हणजेच काय तर पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि त्या संयमानंतर मात्र हे वादळ पाहायला मिळतं. डेफिनेटली काय तडाखा दिला होता संदेश केणेनं. यावेळेस मात्र एकेरी धावेनंतर सूरज केणे आले स्ट्रायकर रेनकडे. पुन्हा एकदा गोलंदाज करून गोलंदाज सज्ज. ऑन साईडला फटका तर छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल मिस्टर सूरज केने. गॉन. डेफिनेटली गोलंदाज आदिल एकापेक्षा एक आहे धुरंधर जोश मैदानी दिसतंय.
सगळ्यात वर मामा भांज्याच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. फटका तर छान होता, परंतु परफेक्ट यावेळेला आपण पाहिलं तर डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. कपिल पाटील, धोंडा वडवली यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छांचा वर्षाव, महापोलीवरून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव, सूरज कांबळे जे स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण करूया. शुभेच्छांचा वर्षा होत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच जेव्हा गोरसई बी टीम खेळते, जेव्हा मीरा रोड टीम खेळते, त्यावेळेला विविध विभागातून सुद्धा आपण पाहतायत शुभेच्छांचा वर्षाव येत असताना 2355 को करंट व्ह्यूअर्स UCN लाईव्हला जोडले गेलेत. 15 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. काय तुडुंब भरलेलं मैदान. दिग्विजय माने, असं वाटतं की जणू काही समुद्राला उधाण आलंय. डेफिनेटली काय जबरदस्त गर्दी आहे आणि याचं कारण देखील आहे की उद्या सुट्टीचा दिवस देखील आहे, त्यामुळं बहुसंख्येनं प्रेक्षक आलेत. न्यू बॅटर आलेत किशोर मुकादम मैदानाच्या आतमध्ये. ऑन द टोस अप्पर कट खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी थर्ड मॅनला आहेत. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. या दुहेरीने जुनीत पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 14 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. थोडासा मिसजज पाहायला मिळाला इसरार, मला वाटतं त्या ठिकाणी बाबू थोडेसे मिसजज झाले आणि त्यांना वाटलं सुरुवातीला की मी झेलपर्यंत पोहोचेल, तदनंतर स्वतःला मागे खेचून घेतलं त्यांनी, परंतु यावेळेस मात्र पाहिलं तर किशोर मुकादमचं खातं उघडलं जाईल. दुहेरी धावेने धावफलक वधारत आहे. धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये. डायरेक्ट हिट केला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच या वेळेला रेफर करतायत. थर्ड अंपायर या आपण डिसिजन पेंडिंग. ग्रीन सिग्नल की रेड सिग्नल. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित मर्यादित षटकांची ही बहारदार रजनी क्रिकेटमधील स्पर्धा आणि आजच्या स्पर्धेचा या महाअंतिम मुकाबल्याचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. या ठिकाणी आजच्या शेवटच्या दिवसामधील पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना. एका बाजूला जर पाहिलं तर बादशाह 11 गोरसई बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल स्टोनर मीरा रोड. यस, पंचांचा निर्णय आलाय. OUT इट्स आउट. परतावं लागेल संदेशला. विकेटचं पतन. डायरेक्ट हिट कशा पद्धतीने होऊ शकला, अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. बॅट स्लाइड केली होती, परंतु थोडासा उशीर केला संदेश केनेने. असं वाटलं संदेशला की मी पोहोचलोय, परंतु आपण पाहू शकाल सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळालं. इथून रन्स मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. आता बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळणार आहे, यात काही ती मात्र शंका नाहीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. प्राईड ऑफ भिवंडी अर्थातच भावेश पवार. काय आक्रमकतेचा सितारा, संयमाने खेळणारा खेळाडू. ज्यावेळेला मी मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये मी प्रश्न विचारला होता, दिग्विजय माने द ग्रेट मराठा स्पर्धा चषक ती पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये भावेश पवारला प्रश्न विचारला होता की तुम्ही खडतर प्रवास करून कसे मात्र उभारले गेले, त्याचं रहस्य काय. तर त्यांनी सांगितलं छोट्या छोट्या टुर्नामेंट आम्ही खेळलो, त्यावेळेला आम्ही पराभूत व्हायचो आणि पराभूत झाल्यानंतर आम्हाला लोक नावं सुद्धा ठेवायची, परंतु त्यानंतरचा जो प्रवास आम्ही खडतर प्रवास करून जेव्हा आम्ही चांगले खेळायला लागलो, मेहनत घेतली आणि मेहनत घेतल्यानंतर आज हे नाव ब्रँड बनलं गेलंय. म्हणजे खडतर प्रवासापासून तुम्हाला सुरुवात करावी लागते, तो संघर्षमय जीवन असावा लागतो. यावेळेला ऑन साइडला कॅच, एक्सलंट कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट होईल का? नितीश त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता, सूर उडी मारून जणू काही SL वर्ल्ड मध्ये आलाय आणि या वेळेला आपण पाहताय सूर उडी मारली गेले. सुपर कॅच.
वन साइड हिरो म्हणायला हरकत नाहीये. काय झेल टिपलाय पहा रिप्ले मध्ये, पुनश्च एकदा दाखवला जातोय. स्कूप करण्याचा प्रयत्न केला, चेंडूवरती नजर नव्हती, जास्त काळ हवेमध्ये राहिला. शॉर्ट फाईन लेगला थोडासा चान्स होता मी म्हणेल, आणि या 1% असणाऱ्या चान्सला 100% कन्वर्ट केलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते नितेशनं. वॉट अ कॅच, सुपर स्टनर ऑफ द टुर्नामेंट. रॉयल स्टनरच्या खेळाडूने स्टनर कॅच पकडला असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त स्पेक्टाक्युलर कॅच आपण पाहतायत. 12 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. काय झेल टिपला गेला, अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र का म्हटलं गेलंय हे दर्शवून दिलं गेलं रॉयल स्टनर मीरा रोड फिल्डरने. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं TR ट्रॉफी आज हे फक्त नाव नाही, आता ब्रँड बनली गेले. डे अँड नाईटचा फॉर्मॅट आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि आयोजकांनी ती स्पर्धा स्वप्न होतं ते पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3208 आतापर्यंत को करंट व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, व्ह्यूअर्स आमचे वाढायला लागले आहेत, कारण गोरसईचा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. परंतु आयोजकांचं कौतुक करेल मी, कारण त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आता मात्र पुढे येताना पाहायला मिळते. एक महत्वाची सूचना आहे, प्लेयर स्टँडच्या समोर जे प्रेक्षक राजे उभे आहेत, आपणास नम्रतेची विनंती आहे की आपण ती जागा सोडा. प्लेयर स्टँडच्या समोर आपल्याला उभं राहता येणार नाहीये. प्लेयर स्टँडच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया चला तिकडनं जागा मोकळी करायची आहे. भावेश पवार ऑन स्ट्राईक, 12 चेंडू आणि धावा हव्यात त्या 17 धावा. 12 चेंडूची आवश्यकता असताना गोलंदाजी माखवती दानिश. पहिला बॉल दानिशचा, दावेष्टी सोडून टाकण्याचा प्रयत्न वाईट घोषित केलाय. यस, DRS कॉल केलाय, रेफरल यावेळेस मात्र कॉल करत असताना बॅटिंग टीम बॉलिंग टीमनं यावेळेस मात्र रिव्ह्यू कॉल केलाय. तिसऱ्या पंचांना आमच्या विराम नाहीये, शांतता नाहीये, सातत्यानं त्यांना या चेंडूजना फेस करावे लागतात. यावेळेस पहा नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल, परंतु या अगोदरचा बॉल जर आपण पाहिलात तर दानिशनं थोडासा भावेशला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू किती बाहेर गेलाय हे आमचे तिसरे पंच ठरवतील आणि तदनंतर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पंच कळवतायत इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. थोडासा यष्टीच्या बाहेर अगोदरच बॅटर भावेशने अप्रोच दाखवला होता आणि त्या कारणास्तव रिच वाईड पकडला गेला आणि इथून मात्र डॉट बॉल येत असताना दानिशचं कौतुक होतंय, कारण भावेश पवारच्या विपक्षामध्ये डॉट बॉल घेणं हे सोपं काम नाहीये आणि ते काम त्यानं केलंय. त्याकरिता टाळ्यांचा वर्षाव त्याच्या टीम मधून होतोय. दानिश पुनश्च एकदा भावेश करिता. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त अंतर कमी, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपला जाईल. झेल संपलाय. भावेश पवारचा खेळ, विकेटचं पतन. काय कॅच कॅरी केला होता. यश जाधव त्या झेल खाली आले आणि अतिशय अरफात यावेळेला पाहायला मिळत आहे. जबरदस्त हा कॅच कॅरी केला. भावेश पवार स्ट्रोक चांगला होता, उंची जास्तीत जास्त चेंडूने प्राप्त केली होती आणि काय अप्रतिम झेल टिपला गेला अरफातने. मॅग्निफिसंट कॅच. पहा सेलिब्रेशन पहा. 1990चा तो दशक आपण पाहिल्यानंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर जेव्हा बाद व्हायचे ना, त्यावेळेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान मात्र अशा प्रकारचं सेलिब्रेशन करायचे, त्याच पद्धतीने मात्र सेलिब्रेशन केलं गेलं. व्हॉट अ कॅच. मास्टर भावेश सारखा एक मोठा हादरा यावेळेस मात्र बादशाह 11 गोरसई बी संघाला बसेल. आज पवन अनुपस्थित असताना थोडीशी बॅटिंग लाईनअप कुठेतरी डगमगताना पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर रोहन केणे मैदानाच्या आतमध्ये येत असताना यावेळेस मात्र जर पाहिलात तर जबरदस्त कमबॅक गोलंदाज दानिशचा पाहायला मिळतोय. सुपर पीस ऑफ फिल्डिंग बाय मिस्टर दानिश. खूप चांगला जज केला, कारण अशा एखाद्या मोठ्या बॅटरचा झेल जेव्हा आकाशामध्ये उडतो त्यावेळेस एक वेगळं मानसिक दडपण येतं. रोहन आलेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उजव्या हाताचा रोहन. आता त्याच्या विपक्षामध्ये दानिश पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळीचा बॉल वेगानं
खांद्याचा अतिरिक्त जोर दाखवला दानिशनं, पडल्यानंतर वेगानं बॉल मुन्नाच्या हातामध्ये, डॉट बॉल. काय बॉलिंग केलं आतापर्यंत दानिशने, सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून गेला. उबेद खान मुन्नाच्या हातामध्ये, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. आता बॉल आहेत जवळजवळ आपण पाहतायत 9 आणि 9 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता. जो नितेश मोरेने झेल टिपला ना, त्यासाठी आपण पाहतायत चितना धुरी यांच्या स्मरणार्थ 500 रुपयांचं कॅश प्राइज नितेश मोरेला या वेळेला आलेला आहे. 9 बॉल आणि 17 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 9-17ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा दानिश, यावेळीचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर चाललाय. पंच कळवतात अतिरिक्त बाहेर चाललाय. वाईड कॉल केला आणि लगेच मुन्ना मागून कळवतायत पुन्हा एकदा DRS. पैसे मुन्ना त्या ठिकाणी सांगतायत दानिशला डेफिनेटली की वाईट नाहीये, परंतु इथे ओरिजिनल डिसिजन आपण पाहिलं तर पंचाने वाईट दिलाय. आता आपण रेफर घेतलं गेलंय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने DRS यूज केलाय. अर्थातच अनुभवी विकेट किपर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. वेगवेगळे अँगल रुपेश ठाकरे या वेळेला दर्शवत असताना SCN लाईव्हच्या माध्यमातून. यस, वाईट बॉल, we've lost. वाईड अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारतीय. धावफलक जाऊन पोहोचतंय 19. रजनी क्रिकेट आहे आणि वातावरण अतिशय थंड आहे, परंतु या मॅचने वातावरण गरम केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये, पैसा वसूल मॅच. TR ट्रॉफी 20-25. पण जो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर खूप निघाला होता आणि त्यामुळे पंचांचं लक्ष वेधित राहिलं होतं की बाहेर निघाल्यामुळे हा व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट लाईन जे आपण पाहतोय त्याच्याही बाहेर खूप आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे व्हाईट बॉल आला. यावेळेचा बॉल काय जबरदस्त भन्नाट वेग. एक वाईटचा अपवाद वगळता प्रेक्षकांना टाळ्या वाजवा हे सांगायलाच लागत नाहीये दानिश करिता. एवढी कमालीची गोलंदाजी. सुपर पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर दानिश. दानिशचं वैशिष्ट्य पाहणं, फलंदाजाला परफेक्ट रीड करत असताना पाहायला मिळतो. वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. म्हणजे व्हेरिएशन आहे, जास्तीत जास्त अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पुढे चेक दानिश आणि त्याच अँगलचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपला जाईल. झेल संपलाय. रोहन केनेचा खेळ. विकेटचं पतन. सर्वांच्या खेळाडूंच्या अंगामध्ये संचार या वेळेला जरूर उभारला गेला. अरफात 2 झेल टिपले गेले महत्वपूर्ण. रोहन केने, त्या अगोदर आपण पाहिला भावेश पवारचा प्राईड ऑफ भिवंडी. आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहिले नाही आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमने काय कमबॅक केलंय. प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्यानंतर सुद्धा एक चांगल्या प्रकारची एनर्जेटिक लेवल जे आपल्याला पाहायला मिळते, ती एनर्जी नितेश मोरेने झेल टिपल्यानंतरचा आपण आढावा घेत ते 2 झेल पुन्हा एकदा पाहायला मिळाले आणि एक रनआउट संदेश केने, हा सुद्धा एक प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. बादशाह 11 गोरसई बी टीमच्या समोर पाहायला मिळते. डेफिनेटली समोरचा प्रतिस्पर्धी जेवढा ताकदवर असतो ना, तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक वेगळी शक्ती संचारते आणि ती शक्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रॉयल स्टर्नर मीरा रोडच्या सर्वच खेळाडूच्या अंगामध्ये तो झेल जो कंप्लीट केला, शॉट फाईनला गेला, तिथून पूर्णपणे या सामन्याची चित्र फिरली. कारण जर पाहिलं तर सूरजनं 2 चौकारानं पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात केली होती. शेवटचा अखेरचा एक बॉल स्ट्रायकर एंडकडे राहुल केणे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा अँगल जास्त क्रिएट झाला. पंच कळवतायत या सीट्स वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती गणली जाते. रिबी लॉस झालाय हे विसरून चालणार नाहीये. रॉयल स्टर्नरला एक धाव धावफलकावरती वधारली जाईल. धावफलक पुढे सरकते 1 ने. धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. आता 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. वाईट आल्यानंतर आपण पाहताय थोडेसे प्रेशराईज जरूर झाले असतील. 7 बॉल आणि 15 रन्स. दानिशने काय गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना सुपर. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता.
ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच अँड पैसा वसूल मॅच. यासाठी केला होता टास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस नाही परंतु रात्र मात्र अतिशय गोड होते असं म्हणायला हरकत नाहीये. कारण ज्या पद्धतीनं आयोजकांनी आमच्या प्रयत्न केलेत आता गेल्या कित्येक पर्वानंतर आज ही स्पर्धा आपण लाख मोलाची पाहतोय आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाचं योगदान देणाऱ्या आमच्या या संपूर्ण त्रिमूर्ती ग्रुप करता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे असं निश्चितच मी म्हणेन. चला थोडासा टाइम स्पेंड करू नका प्लीज. वेळ दौडू नका. वेळ फार महत्वाची आहे. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 12:15 वाजण्याच्या सुमारास आणि इथून आपल्याला वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचंय. कृतिक भोईर यांनी सुद्धा रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमला शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 7 बॉल 15 शेवटचा अखेरचा एक बॉल. पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे राहुल आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टीनं. कोणाच्या बाजूने जाणार आहे हा बॉल. दानिश सज्ज होतोय. यावेळेचा बॉल थेट पायांवरती. वेळ लागला नाही पंचांना. आकाशाकडे बोट दाखवायला परतावं लागेल राहुलला. विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी करत दानिशने परिपक्वतेची गोलंदाजी कशी असावी वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर भेदक मारा. अचूकता, भेदकता, एकाग्रता जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती दानीची सूप पाहायला मिळाली. 6 बॉल आणि आता विजयासाठी बादशाह 11 गोरसई बी टीमला 15 रनची आवश्यकता आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेघराज आणि कपिल केने यांना आपण पाहताय. जरा थोडंसं टाइम स्पेंड केलं जात आहे प्लीज. वेळ दौडू नका. उबेद खान मुन्ना अँड कंपनी वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा आयोजकांना. तुडुंब भरलेलं हे मैदान जिथे पाहावं तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक संपूर्ण साक्षीदार ठरले गेले. TR ट्रॉफी नागलेचे जे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण झालेत असं म्हणायला हरकत नाहीये. गणेशजी पाटील सुद्धा मान मात्र यावेळेला डोलावताना पाहायला मिळत आहेत. 4000 व्ह्यूअर्स को करंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकित पाटील ही माहिती देत असताना जे स्वतः आयोजक आहेत डोळ्याला अक्षरशः झोप नाही या आयोजकांच्या. परंतु आज ते फळ या वेळेला जरूर फलित होताना पाहायला मिळतं. पहा प्रेक्षकांकडे कॅमेरामॅन यावेळेला संपूर्ण हे नजारे पाहायला मिळत आहेत. प्रज्वल, जिग्नेश, मार्श आणि संपूर्ण रुपेश ठाकरे आमच्यापर्यंत पोहोचवत असताना UCN लाईव्ह. 20 रन्स लॉस ऑफ 6 विकेट. भेदक मारा केला होता दानिशने आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता 6 बॉल आणि 15 रन्स. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. टिट फॉर टॅट. पहिलाच बॉल या वेळेला यश जाधव. ही ओळख आहे यश जाधवची. चांगला बॉल टाकल्यानंतर थोडंसं आपण पाहत आहे तर वळण घेणारा होता उबेद खान. क्लोज कीपर आहेत. रिव्ह्यू कॉल केला यावेळेस मात्र यशच्या विपक्षामध्ये. पहिला बॉल पडला ना त्यावेळेस पहा यशनं काय केलं होतं. अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर गती कमी केली आणि थोडंसं वळण दिलं चेंडूला. यावेळेस मात्र जर पाहिलात तर पंचांकडे जरूर अपील होईल. खडेखडे खेळण्याचा हा प्रयत्न झाला. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीत बॅटर. त्या ठिकाणी मला वाटते मेघराज होते. मेघराजचा हा प्रयत्न असफल राहील आणि रिव्ह्यूचा हा प्रयत्न असफल राहील. गोरसई बीचा रिव्ह्यू लॉस्ट. इट इज अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येत असताना आता मात्र प्रमोद सर दडपण वाढेल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या बादशाह 11 गोरसई बी वरती. यस ऑब्विसली आपण पाहत आहेत दडपण थोडंसं वाढलेलं आहे. 5 बॉल 15 रनची आवश्यकता असताना त्या दडपणाला न जुमानता चांगली बॅटिंग करावी लागेल. दे दनादन फलंदाजी करावी लागेल. मेघराज एका साईडला, कपिल केने. पहा वेळ फार दवडला जातोय मीरा रोड टीम. आम्ही समजू शकतो की सामना खूप अटीतटीचा आहे. यशचा हा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर करत असताना क्या बात आहे यश जाधव. मॅग्निफिसंट डिलिव्हरी परिपूर्ण या वेळेला आपण पाहू शकतायत. फलंदाजाला जखडवून ठेवलं गेलंय. डॉट बॉल येतोय यशच्या माध्यमातून. मीरा भाईंदर मधून जे गेल्या काही वर्षांमध्ये अपकमिंग यंगस्टर आले त्यामध्ये अग्रमानांकित नाव आहे यश जाधवचं. सुरुवातीला जर आपण पाहिलात तर एका रबर बॉल हंगामामध्ये आमिर दाफेदार, त्यानंतर मॅकमिलन गोविंद आणि सध्याच्या घडीला यश जाधव
ही बहुचर्चित नावं राहिली आहेत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जातंय. मुन्ना उबैद आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये एक गोलंदाज आपण पाहिला तर रायनल इतूर अप्रतिम फ्लाइट दिली या बॉलला. क्या बात आहे, जबरदस्त. मेघराजला परिपूर्ण थांबवलंय. नचबली आहे. काय गोलंदाजी केले. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 15 रन. मला यश जाधवची ती गोलंदाजी आठवते. नाईटची स्पर्धा लाख मोलाची आणि जव्हार चषक पाहायला मिळालं होतं. जव्हार मध्ये जाऊन सुरत आणि गुजरातच्या खेळाडूंवर दडपण आणलं होतं आणि बॅटिंग करताना सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास त्याने बॅटिंग काय केली होती, तो मात्र यावेळेला प्रदर्शन दाखवत असताना यश जाधव. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सामन्याकडे पाहिलं तर 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पाहिजेत 15. म्हणजे 3 मोठे फटके कंपल्सरी येणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक चेंडूगणिक क्षेत्ररक्षण बदललंय. उबैद खाननं आपली पूर्णपणे चातुर्यता दाखवली आहे. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू तैनात केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू आहे. अप्रतिम. पुन्हा एकदा तास टप्प्यावर गोलंदाजी करत असताना काय व्हेरिएशन. एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत. यश जाधवचं कौतुक मात्र ऋतिक भोईर वालिवकरांनी सुद्धा केलंय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय फ्लाइट दिली होती. वळण देणारी चेंडू. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, संमिश्रण युक्त गोलंदाजी कशी असावी याची परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. परिपक्वतेची गोलंदाजी मिस्टर यश जाधव. काय जबरदस्त नजराणा पेश केलाय. बोटांची जादू काय असते गोलंदाजीमध्ये हे दाखवणारं एक मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये यश जाधव. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. आते आते बहुत देर कर दी मेरे दोस्त. षटकार. क्लास टायमिंग होतं. अतिशय सुंदर पद्धतीने या चेंडूला एक्झिक्यूट केलं. मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार आला परंतु उशीर झालाय. 1 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काही गोलंदाजी केली यश जाधवने. ऑन साइडला मेघराचा फटका जरूर पाहायला मिळतो आणि सरळ चेंडूला फेकून दिला परंतु 2 धावेने पराभव स्वीकारावा लागला. चांगली बॉलिंग यश जाधवची. मेघराज यावेळेला आता कुठेतरी आपण पाहतायत हताश निराश हतबल होत असताना आणि अखेरकार जो जीता वही सिकंदर. चांगला खेळ केला त्यामुळे विजयी ठरले. परंतु एका साईडला कौतुक करेन मेघराज. शेवटच्या क्षणाला षटकार 2 आले परंतु त्याचा उपयोग काहीच झाला नाही. पाणी फिरलं गेलं. कॉंग्रॅच्युलेशन रॉयल स्टनर मीरा रोड टीम अँड हार्ड लक. बादशाह 11 गुरसई बी. काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. केवळ फलंदाजी नाही तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर देखील मॅच जिंकली जाऊ शकते हे मात्र दाखवून दिलंय. आणि जबरदस्त टीम वर्क रॉयल स्टनर मीरा रोड. व्हेरी वेल प्लेड. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक बॅड लक टीम बादशाह 11 गुरसई बी. चला आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय समाज कल्याण